मित्रांनो नमस्कार, मी शिवराज काटे तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत गट हेल्थ, वेट मॅनेजमेंट आणि शरीरातील सप्तधातू हे नेमकं यांचं सिक्रेट कनेक्शन काय आहे। तुम्ही कधी विचार केलात का की काही लोक जास्त खातात तरीही त्यांचं वजन वाढत नाही आणि या उलट काही लोक कितीही डाएट वर्कआउट करून पाहिलं तरी वजन कमी होत नाही। असं का होतं? तर याचं उत्तर आहे आपल्या पोटाच्या आत असलेल्या गट हेल्थमध्ये। होय, आपलं वजन, ऊर्जा, मूड, इम्युनिटी सगळ्यांचं कंट्रोल सेंटर आहे आपला गट। आणि आपलं शरीर फक्त हाडं, मांस आणि रक्त यांनी बनलेलं नाही, तर ते 7 पायऱ्यांवर उभं आहे, ज्यांना आयुर्वेदामध्ये सप्तधातू म्हणतात। पण तुम्हाला माहिती आहे का, या 7 धातूंचं पोषण सुरू होतं कुठून? तर ते आपल्या गट हेल्थ पासून। आणि होय, तुमचं पोट, तुमचं डायजेशन सिस्टीम म्हणजेच तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचणाऱ्या ऊर्जा आणि पोषणाचं मूळ सोर्स आहे। मग प्रश्न येतो, जर गटच कमजोर असेल तर शरीराची 7 धातू कशा मजबूत राहतील? आपलं गट म्हणजे केवळ पोट नव्हे, तर एक संपूर्ण इकोसिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये लाखो कोटी सूक्ष्मजीव, एन्झाईम्स आणि सेल्स हे एकजुटीने काम करत असतात। आणि हेच ठरवतं आपण खाल्लेलं अन्न खरंच शरीराला उपयोगी पडतं की फक्त वेस्ट होतं। जेव्हा हे गट बॅक्टेरिया संतुलित असतात तेव्हा अन्नाचं योग्य शोषण होतं, मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह राहतो आणि टॉक्सिन्स शरीरातून बाहेर जातात। पण जेव्हा हे इम्बॅलन्स होतं, इम्बॅलन्स होण्याची बरीचशी कारणं आहेत, ज्याच्यामध्ये स्ट्रेस, जंक फूड, अँटीबायोटिक्स, अनियमित झोप किंवा मानसिक असंतुलनामुळे, तेव्हा डायजेशन बिघडतं, अपचन, ॲसिडिटी, ब्लोटिंग आणि वजन वाढ अशा समस्या दिसू लागतात। आणि गट हेल्थ आणि वेट मॅनेजमेंट यांचा थेट संबंध आहे, कारण जेव्हा गट अनहेल्दी असतं तेव्हा शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढते। हे इन्फ्लेमेशन मेटाबॉलिझम कमी करते आणि शरीर फॅट बर्न करण्याऐवजी ते साठवून ठेवायला सुरुवात करतं। म्हणजे तुम्ही हेल्दी खाल्लं तरी फायदा होत नाही, कारण ॲब्सॉर्प्शन म्हणजे पोषण किंवा शोषण नीट होतच नाही। म्हणून बघा, फक्त वर्कआउट किंवा डाएटिंग करून काही उपयोग होत नाही जर आतली सिस्टीम म्हणजे गट फिक्स केलं नाही तर, गट हेल्थची काळजी घेतली नाही तर। आणि जेव्हा आपण म्हणतो आपलं गट हील करतो म्हणजे डायजेशन सुधारतो, टॉक्सिन्स बाहेर काढतो, तेव्हा आपोआप क्रेविंग्स कमी होतात, ब्लोटिंग कमी होतं आणि वजन नैसर्गिक पद्धतीने बॅलन्स व्हायला लागतं। वजन कमी किंवा वाढणं हे फक्त कॅलरीजवर अवलंबून नसतं, तर ते शरीराच्या पचन आणि शोषण प्रक्रियेवर अवलंबून असतं। जेव्हा पोटामध्ये टॉक्सिन्स जमा होतात तेव्हा शरीराचं मेटाबॉलिझम प्रक्रिया मंदावते। जे अन्न ऊर्जा द्यायला हवं ते उलट फॅटमध्ये कन्वर्ट होऊ लागतं आणि साहजिकच वजन वाढतं, पण शक्ती वाढत नाही। आणि म्हणूनच वेट मॅनेजमेंटचा पहिला टप्पा आहे गट रिसेट। पोटाच्या आतलं बॅलन्स नीट केल्याशिवाय वजन नैसर्गिकरित्या कमी होणं शक्यच नाही। आणि आता आपण सप्तधातूंचा रोल आपल्या शरीरामध्ये कसा आहे त्याचं विज्ञान पाहू जरा। आयुर्वेद सांगतं शरीरामध्ये 7 धातू असतात। प्लाझ्मा म्हणजे रस, ब्लड म्हणजे रक्त, मसल म्हणजे मांस, फॅट म्हणजे मेद, बोन म्हणजे अस्थि, नर्व म्हणजे मज्जा आणि रिप्रोडक्टिव्ह टिश्यू म्हणजे शुक्र। आपण जे अन्न खातो त्याचं पचन होऊन पहिला धातू रस तयार होतो। ह्याच रसातून पुढे एकामागोमाग 6 धातू तयार होतात। पण जर पचन नीट झालं नाही तर रस धातूच अशुद्ध तयार होतो आणि एकदा पहिल्या पायरीवर इम्बॅलन्स आला तर पुढच्या सर्व धातूंचं पोषण बिघडतं।
म्हणूनच अनेकदा दिसतं वजन वाढतं पण शरीरात उत्साह नसतो, त्वचेला तेज नसतं, हाडं कमजोर होतात, हार्मोन्स बिघडतात. हे सगळं एकाच ठिकाणावरून सुरू होतं, आपल्या गटमधून. जर तुम्हाला खरंच वजन संतुलित ठेवायचं असेल तर सुरुवात बाहेरून नाही, आतून करा. अन्न खाताना घाई नको. गरम पाणी, झोप आणि स्ट्रेस फ्री मन हेच सर्वोत्तम प्रोबायोटिक आहेत. फर्मेंटेड फूड म्हणजे जसं जिरे, अजवाईन, तूप, त्रिफळा हे आपल्या गटला रोजचं पोषण देत असतात. जास्त डाएट्स आणि फास्टिंग करण्याऐवजी शरीराला संतुलित सातत्यपूर्ण रिदम द्या. योग्य सप्लिमेंट्सचा वापर करा सल्ल्याने. मी पाहिलं आहे जेव्हा लोक आपलं गट हील करतात त्यांचं वजन नैसर्गिकरित्या बॅलन्स होतं आणि त्वचा चमकते आणि विचार शांत होतात. आपलं शरीर आपल्याशी बोलतं. फक्त आपण ऐकतो का नाही हे ठरवतं आपलं आरोग्य. जर तुम्हालाही असं वाटतं की तुमचं शरीर आतून रिसेट व्हावं, जर तुम्हालाही असं वाटतं की वजन कमी करणं म्हणजे फक्त डाएट नाही तर आतून हिलिंग करणं आहे, तर खाली कमेंट करा रिसेट. मी तुम्हाला एक सिंपल नॅचरल गट हिलिंग प्रोसेस पाठवेन, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं गट रिसेट करू शकता. आणि मी अनेक बिझी प्रोफेशनल आणि गृहिणींना नैसर्गिक पद्धतीने गट रिसेट करून वेट मॅनेजमेंट करण्यास मदत केली आहे. जर तुम्हालाही नॅचरल गट रिसेट प्रोसेस जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा रिसेट आणि मी तुम्हाला त्याबद्दल माहिती पाठवेन. तर मित्रांनो, कारण जेव्हा गट हॅपी असतं तेव्हा माइंड, बॉडी आणि लाईफ तिन्ही आनंदी होतात. तुम्हाला तुमच्या आनंदी लाईफसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ आवडल्यास त्या मित्रांसमवेत, मैत्रिणींसमवेत नक्की शेअर करा, ज्यांना कायम हा प्रश्न पडतो की जरी मी काही खाल्लं नाही तरी माझं वजन कमी का होत नाही. धन्यवाद.